वळूयात पुढच्या बातमीकडे। घरगुती सिलेंडरचे दर आज पुन्हा 29 रुपयांनी महागलेत। त्यामुळे हा मोठा फटका सध्या सर्वसामान्यांना बसलाय। पाहूयात याच संदर्भातला एक रिपोर्ट। पनवेल जवळच्या कामोठ्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे लोकांच्या संतापाचा उद्रेक झालाय। काल रात्री वैतागलेल्या लोकांनी मोठ्या संख्येने जमून कामोठे पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली। वीज वितरणाच्या कारभाराविरोधात घोषणा देताना तातडीने पुरवठा सुरळीत न झाल्यास महामार्ग रोखण्याचाही इशारा कामोठेकरांनी दिलाय। मागच्या काही दिवसांपासून कामोठे सेक्टर 18, 21 आणि 22 या भागात रोज 6 ते 8 तास किंवा त्याहूनही जास्त काळ वीज पुरवठा खंडित होतोय। स्थानिकांच्या माहितीनुसार काही दिवस तर चक्क रात्री 12 वाजेपर्यंत वीज नव्हती। उष्णता, ओव्हरलोड आणि ट्रान्सफॉर्मर बिघाड अशी कारणं यामागे दिली जात आहेत। आणि विषय संपून गेला। आम्हाला तुमच्याशी आम्ही पण तुमच्या सहकारी आहोत। आम्ही तुम्हाला कोऑपरेट करणार। एकही माणूस काय बोलणार नाही। जे नाही आहे साहेब बोलतील काय पण विषय आम्ही त्यांना मात्र सध्याच्या भीषण उष्णतेत विनाविजेचं कसं राहणार यावरून लोकांचा संताप उसळून आला। जमावाची समजूत काढल्यानंतर रात्री 11 ते 12 दरम्यान त्यांना परत पाठवलं गेलं। मात्र त्यानंतर पुन्हा रात्री 3 वाजता ही वीज गेल्यामुळे लोकांच्या संतापात अजून भर पडली। रवी खरात, TV9 मराठी, कामोठे, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।